चला चला या स्पर्धेतील आपण पाहताय क्वालिफाय राऊंड तिसरी क्वालिफाय मॅच आपल्याला पाहायला मिळते. ब्रदर्स चषक 2025 आपण पाहताय. मैत्री ग्रुप आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. अंतिम रात्र नाहीत आता पहाट झाली आहे आणि त्या अंतिम पहाटेमध्ये आपण आलाय. एकीकडे तुम्ही पाहू शकता स्वर्गीय बाला 11 पिंपलोली संघ, तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते अजमेरा 11 दामट टीम. या दोन टीम मधला हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर ट्रॉफीसाठी हकदार जरूर आहेत, परंतु टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी मात्र ही चुरशीची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ज्या टीमनं खऱ्या अर्थानं आजची रात्र गाजवली आणि ज्या टीमनं खऱ्या अर्थानं अगदी कालची रात्र गाजवली ते दोन्ही संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला इथून इन ॲक्शन पाहायला मिळतात. टॉस जिंकलाय स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. पहिला गोलंदाज हो, इथे बाउन्स घेतलाय बॉलनं. क्षेत्ररक्षकानं चुकी केली. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. 5 धावा. एकही बॉल इथून न होता 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतिरिक्त पद्धतीने आलेल्या या धावा धावफलकावरती बोनसच्या साह्यानं अजमेरा 11 दामट टीम साठी आपल्याला पाहायला मिळतात. क्वालिफायच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती चुकी घडली. गोलंदाज विनायकच्या माध्यमातून हा टाकला गेलेला व्हाईट बॉल. बॉलला एवढा बाउन्स मिळाला की यष्टीरक्षकाला बीट करत, फ्लाइंग स्लिपला बीट करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघाला. इतका बाउन्स प्राप्त केला होता बॉलनं आणि या 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये आल्यात. पहिल्याच बॉल खऱ्या अर्थानं फेकत असताना अतिरिक्त धावा आल्या. एकही बॉल इथून मात्र गृहीत धरला जाणार नाहीये. 0 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती. 12 बॉलची मॅच आहे. 12 बॉल मध्ये खऱ्या अर्थाने इथून धावा बनवायच्या आहेत. आकाशजी कालन पिंपलवली गावचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आकाशजी कालन आपल्याला पाहायला मिळतात. या टीमचे मांटावर तिथे मात्र 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. टीव्ही अंपायर इथे चेक करतील हा डिसिजन. हरेश कराले सर या आपण हा डिसिजन आपण चेक करायचंय. दुसरी धाव इथून कंप्लीट झाली आहे का, 7 त्या ठिकाणी पोहोचलाय का हे आता पाहिलं जाईल. परंतु 7ला देखील माहिती आहे तो इथून अगदी आपण पाहताय मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन इथून पेंडिंग आहे. यस, फलंदाज OUT आउट.
इथे देखील आपण पाहताय फटका फसल्यानंतर क्षेत्ररक्षकानं टिपलेला झेल. विकेट क्रमांक तिसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या अजमेरा 11 दामट टीमला. मुझक्कीर बाद. म्हणजे एकही बॉल नसताना 5 धाबा आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने केलेलं कमबॅक. अगदी जर पाहायला गेलं तर 7 बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर अगदी आपण पाहताय मुझक्कीर बाद झालेत आणि अगदी आपण पाहायला गेलं तर आकिब देखील या ठिकाणी बाद झालेत. आता रेहान आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय आसिफ पापा मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला फलंदाज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु साजन त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. त्याचा बॉल हाताला चटका देत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आसिफ पापा आला आणि ठोकलाय हा षटकार. महत्वाचा षटकार. 5 बॉल अप्रतिम फेकले होते गोलंदाज विनायकनं परंतु शेवटच्या बॉल वरती आलेला षटकार अगदी आता जिवारी बसला असेल स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमच्या. साजनचे एफर्ट्स तिथे थोडेसे कमी पडले. अगदी जर पाहायला गेलं तर स्वतःला त्याने स्ट्रेच केलं होतं. हवेमध्ये उडला होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल होता आणि तिथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत आता धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. त्या 13 धावफलकावरती आल्यात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी जर पाहायला गेलं तर 13 धावा आल्यात. अजूनही दुसरं षटक बाकी आहे. म्हणजे इथून जर का या षटकामध्ये 10 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा आल्या तर मात्र इथून अजमेरा 11 टीमकडे देखील तेवढा ताकदीचे गोलंदाज आहेत. आणि आज ज्या खऱ्या अर्थानं मुझक्कीर यांची गोलंदाजी राहिली आहे आजच्या रात्रीमध्ये. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे अजमेरा 11 दामट टीमकडनं. या टीमला लीड करत असताना मुझक्कीर यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. ॲज अ बॅट्समन ॲज अ बॉलर दर्जेदार कामगिरी राहिली आहे आज अजमेरा 11 दामट टीमची. अगदी जर पाहायला गेलं तर याच मैदानावरती क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळालेत. नंबरसाठी तर खऱ्या अर्थानं लागू झालेत परंतु इथे 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होतील का टॉप 3 मध्ये यासाठी मात्र आज संघर्ष चालू आहे. आसिफ पापा त्याच्या साथीनं आपण पाहताय रिहान ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे समोरच्या दिशेनं फटका लॉप केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एका एंडने आपण पाहताय आसिफ पापा तर दुसऱ्या एंडने आपण पाहताय रेहानने केली सुरुवात. पहिला बॉल फेस करत असताना ठोकलाय हा चौकार. रे साज हे खाली बस. कोण असं काय नसतं. इथे देखील फटका हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. प्रयत्न त्यांचे चालू आहेत त्या ठिकाणी परंतु बॉल चाललाय त्यांना हुलकावणी देत सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो रेहान यांच्या बाट मधून आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. संपूर्ण दामतकर आज खऱ्या अर्थानं खुश आहे. प्रत्येक जण आपल्या टीमला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोटिवेट करतोय. अगदी आपण पाहताना ज्या बेली मोठे फटके येतात त्या बेली अगदी टाळांचा कडकडाट मैदानाच्या चारी बाजूने होताना पाहायला मिळतोय. का नाही हो
कारण की टीम खऱ्या अर्थानं संघर्ष करत होती, बॅड पॅच मध्ये चालली होती, तरी देखील मोठ्या संख्येने दामतकर त्यांना मोटिवेट करत होते. आज टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय, त्यासाठी मात्र त्यांचं महत्वाची कामगिरी राहिली आहे या टीमसाठी. आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या गावाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने दामतकर उभा राहिलाय. इथे देखील आपण पाहताय नशिबाचा चौकार, लीडिंग एज लागली होती. 2 क्षेत्रकांच्या मधोमध अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय फलंदाज रेहान. आणि या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं दुसरी हॅट्रिक आहे रेहानची. अगोदर देखील चौकारांची हॅट्रिक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली, म्हणजे ही दुसऱ्यांदा हॅट्रिक त्याची पाहायला मिळते. धावा धावफलकावरती आल्या त्या 25. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटला कुठेही चेंडू स्पर्श हो सर, परंतु तो चौकारच. दिशान नजे यांच्याकडून अजून 2 चौकार जर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जसं कॅश प्राइज लागलं तसा डॉट बॉल पाहायला मिळाला. आता दिशान नजे दिशान नजे यांच्याकडून कॅश प्राइज लागलाय. आणखीन एक चांगला बॉल थोडासा कमी गतीने टाकला. आसिफ पापा यांना स्ट्राइक हवी आहे. स्ट्राइक रोटेशन, विकेट सॅक्रिफाईस. शेवटचा बॉल बाकी असेल पहिल्या सत्रातील. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावरती आल्यात. पापा स्कोर कार्ड चेक करतायत. कालची रात्र अगदी आमच्या साथीनं त्यांनी काढली. भरपूर सारी मदत त्यांची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सुफियान शेवटचा बॉल शिल्लक असताना दाखल झालाय. शोएब आज खूप खुश आहे. शोएब जाम खुश आहे. आज डान्स होणार त्याचा. इथून पंच चेक करतील. पंच डिसिजन देतात. वाईट बॉल आहे, बाउन्स घेतलाय बॉलनं, ओळखलं आणि त्यानंतर हा निर्णय अगदी आपण पाहताय. वाईट बॉल आल्यानंतर धावा धावफलकावरती आपण पाहू शकता जाऊन पोहोचल्यात 26 वरती. आणि शोएब यांचा डान्स खऱ्या अर्थानं DPL मध्ये पाहिला होता आम्ही, ज्यावेळी खऱ्या अर्थानं साऊथ क्वालिफाय झाला होता. त्यावेळी शोएब यांनी टी शर्ट काढला होता आणि जे सेलिब्रेशन केलं होतं, जबरदस्त सेलिब्रेशन. इथे मात्र अगदी आपण पाहताय 1 धाव कंप्लीट झाली. 1 धाव कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावरती आपण पाहताय 27. टार्गेट असेल स्वर्गीय बाला 11 पिंपलोरी टीमच्या अगेन्स्ट ते 28 धावसंख्येचं. 28 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि 28 धावा इथून बनवायच्या आहेत त्या स्वर्गीय बाला 11 पिंपलोरी टीमला. चला, कैरे आणि वंजारपाडा या 2 टीमचे कॅप्टन आपण, फक्त कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचंय. कैरे टीमचे कॅप्टन आणि वंजारपाडा टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. हा नंतर बोलून ठेवतो फक्त. 7 नंतरच होणार ड्रॉप, फक्त बोलून ठेवतो. चला, कैरे टीमचा फक्त कॅप्टन आणि त्यानंतर वंजारपाडा टीमचे कॅप्टन, फक्त कॅप्टनच आपण व्यासपीठावरती यायची आहे. ही मॅच जशी संपेल त्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. टॉप 3 चा ड्रॉ आपल्याला पाहायला मिळेल. त्यातून एक टीम निघेल ती थेट ब्रदर चषक 2025 च्या फायनल मध्ये, आणि 2 टीम मध्ये सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यातील जिंकलेली टीम त्या टीमच्या अगेन्स्ट फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल.
शोएब शोएब टाइम आहे, अजून टाइम आहे. थोडं थोडं सबुरी. बाहेर या सर्वांना विनंती आहे, बाहेर या. आपण बाहेर या, सर्वांना विनंती आहे. कैरी टीम आपण देखील बाहेर या. आतमध्ये कोणालाही डिस्टर्ब नको. प्लेयर त्या ठिकाणी फ्लोने दाबत असतो. एखाद्या वेळी तुमच्या अंगावरती देखील येईल आणि तिथे दुखापत होऊ शकते. त्यासाठी आपण सर्वांनी थोडे बाउंड्री लाईन पासून दूर या. येणारे 12 बॉल धावा बनवायचे आहेत. ते 28. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. अगदी आपण पाहताय पहिल्या बॉल वरती आली सिंगल. 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमचे आपण पाहताय. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहताय मुझक्कीर आपल्याला पाहायला मिळतील. स्टॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत होता सुमितच्या बॅटमधून ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. गॅप शोधावी लागेल सुमितला. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे सुमितनं या स्पर्धेमध्ये बॅटिंग केली आहे त्याला साथ देखील आपण पाहता अजयची चांगली लाभली आहे. अजयला देखील आता इथून आक्रमक बॅटिंग करावी लागेल. 12 बॉलमध्ये 28 बनवायचे. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 2 धाबा धाव फलकापती पाहायला मिळतात. चांगला बॉल अगदी आपण पाहताय गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग झाल्यानंतर टेक ऑफ करतोय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जसा डॉट बॉल येतोय ना अगदी आपण पाहताय संपूर्ण मैदानाच्या बाहेरून आपल्याला टालांचा कडकाड होताना पाहायला मिळतोय दामट टीम कडनं. आणि जसा मोठा फटका येईल तसा मात्र निश्चितच डगआउट मधनं खऱ्या अर्थानं टाळ्या वाजताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. परंतु इथे डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 2 धाबा धाव फलकावरती आहेत. इथे चुकी झाली आहे. नो बॉल. पंचांचा इशारा. इथे नो बॉल आहे. फील्डिंग करणाऱ्या टीमचा का? ओके, फील्डिंग करणाऱ्या टीमचा इथे रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. हरीश कराले सर या आपण या ठिकाणी चेक करूया. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करतोय. ऑनफील्ड डिसिजन नो बॉल आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं खऱ्या अर्थानं चॅलेंज फील्डिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलंय. या ठिकाणी आपण पाहताय यस नो बॉल. फील्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू गमावलाय. त्याच्यामुळे आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. दोन्ही टीमसाठी एक रिव्ह्यू आहे. तो देखील वेस्ट साईडसाठी म्हणजे विमरसाठी तो फील्डिंग करणाऱ्या टीमनं गमावलाय. नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी उपलब्ध नाहीये. आणि इथून धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 4. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. सॅकिंग एंडवरती आपण पाहतोय सुमित वसावाचा हा फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी परंतु फ्रीडचा बॉल आहे. विकेट मिळणार नाहीये. 2 धाबा तोपर्यंत कंप्लीट. जसा शॉट ऑफर केला ना सर तसं सुमितनं नाराजगी व्यक्त केली होती. कारण की हा बॉल त्याला देखील माहिती आहे सीमारेषेच्या अगदी दूर फेकू शकला असता परंतु अगदी उंच खेळला. इथे देखील मिस टायमिंग राहिला. बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जज करतात. चांगलं जजमेंट आखलंय. गुडघे टेकले. झेल कॅरी केलाय आणि फलंदाज इथून माघारी परततोय सुमित. विकेट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय गणेश दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती 5 धाबा धाव फलकावरती 28 बनवायचे. इथून जर आपण पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकातील आपण पाहताय मुझक्कीर यांच्या
इथे चांगला बॉल, थोडीशी गती कमी केली, स्लोवर टाकला, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. मुझक्कीर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. हा डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. डॉट बॉलनं कोणती धाव येणार नाहीये आणि अगदी इथून जर पाहायला गेलं तर एका ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या 6. अजूनही 6 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या साथीनं गणेश गेलाय. अजयमध्ये क्षमता आहे, अजय हे करू शकतो आणि अगदी आपण पाहताय स्वर्गीय बाला 11 पिंपलोली संघाला देखील माहिती आहे अजय इथून या धावसंख्या चेस करू शकतो. बॉलर ना, चला गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. 7 चला 7 चला लगेच. येणारे 6 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. 6 बॉल 22 धाबा. अगदी जर पाहायला गेलं तर पहिलं षटक हे फीडिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. जिथे 6 बॉल मध्ये विकेट आली, 1 धाबा आल्यात त्या 6. अजमेरा 11 दामट टीम आपण पाहताय जी फीडिंग करतीये. 6 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच इथे सांगतात इट्स अ वाईट बॉल. आता 6 बॉल 21 धाबा. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 7 धाबा धाव फलकावरती आल्यात. 6 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. 28 बनवायचे आहेत, 7 बनलात, 21 बनवायचे आहेत 6 बॉल मध्ये. अजय ऑन स्ट्राईक आहे. 9 सेकंड वरती गणेश आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहताय 7 ला. जबरदस्त बॅटल पाहायला मिळत आहे. क्वालिफाय मॅच टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. हे युद्ध पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लाईन इथून मात्र भरकटली जाते. 2 अवांतर चेंडू फेकले जात आहेत. 6 बॉल 20 धावसंख्येची गरज. आता गोलंदाज थोडीशी मदत करतायत फलंदाजांना. बॅटिंग करणाऱ्या टीमला एक धाव इथून धाव फलकावरती ऍड होतीये. 6 बॉल 20 धावसंख्येची गरज. अजय स्ट्राईक वरती आहे आणि अगदी डगआउट जर तुम्ही पाहायला गेले तर शांत आपल्याला पाहायला मिळतंय. इथे अगदी आपण पाहतोय ओरपी चेंडूवरती आक्रमण करायचं होतं. फटका फसल्यानंतर अजयला इथून परतावं लागतंय. अजय भोईर ऑन स्ट्राईक आला. आता लेग बायची एक धाव फलकावरती पाहायला मिळतीये. खुशीची लहर व्यासपीठावरती देखील. इथे बॅक टू द बॉलर. फटका चांगला गॅप मध्ये केला. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. चांगली फिडिंग. एकच धाव फलक जाऊन पोहोचलाय. 10 धावा धाव फलकावरती. दामट टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. येणाऱ्या आमदार ट्रॉफी 2025 मध्ये अजमेरा 11 दामट टीम खऱ्या अर्थानं तुम्हाला पुनश्च एकदा खेळताना पाहायला मिळेल. तदनंतर 9 तारखेपासून सुरू होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी मध्ये देखील तुम्हाला अजमेरा 11 टीम खेळताना पाहायला मिळेल.
पुनश्च एकदा फटका इथे चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगली फिल्डिंग. पिकअप शॉट पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. हे फटके आधीपासून येणं अपेक्षित होतं स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमला, परंतु शेवटच्या क्षणी आलाय हा षटकार. धाव फलकापती जाऊन पोहोचतात त्या 17. चांगला बॉल आणि ते टॉप 3 मध्ये प्रवेश दाखल केलाय आजमेरा 11 दामत टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, स्वर्गीय बाला 11 पिंपलोली. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. चला आपण जाऊया आता लगेच ड्रॉ कडे. तिन्ही टीमचे कॅप्टन